मला असं वाटतं की सत्याचा मोर्चा नव्हता, तो पत्त्याचा मोर्चा होता। एक तर सत्याचा मोर्चा ठीक आहे, त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा विचार इलेक्शन कमिशननी करणं अत्यंत आवश्यक आहे। हा विषय सरकारशी जोडता कामा नये। ज्या ठिकाणी अशा याद्या बोगस असतील, ज्या ठिकाणी एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावं असतील, तर ते सगळे मतदार जे आहेत ते सगळे मतदार आम्हाला मतदान करणारे असं नाहीये, त्याच्यामधले त्यांना मतदान करणारे लोक असतील। त्यामुळं बोगस जी पद्धती आहे ती बोगस पद्धती असू नये, मत चोरी होऊ नये अशीच आमची भूमिका आहे। आणि जी पारदर्शी जी लोकशाही आहे, त्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका अशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत। त्या ठिकाणी मतांची चोरी अजिबात होता कामा नये। पण ज्या लोकांनी पूर्वी मतांच्या चोरी करून अनेक वेळा सत्ता मिळवलेली आहे, हेच लोक आता मत चोरीचा मुद्दा पकडून करतायत। लोकसभेच्या वेळेला मात्र त्यांना एवढी मोठ्या जास्त जागा मिळाल्या, त्यावेळेला आम्ही काही असा आरोप नाही केला की त्यांनी मतं चोरलेली आहेत म्हणून। पण ज्या वेळेला आम्हाला सत्ता मिळते त्यावेळेला मतं आम्ही चोरलेली आहेत अशा पद्धतीचा आरोप करण्यात येतो। तो आरोप अत्यंत चुकीचा आहे, बिनबुडाचा आहे। पण याद्या ज्या आहेत याद्या इलेक्शन कमिशननी तपासाव्यात। एकाच पत्त्यावर जर 100 लोकांची नावं असतील तर हे प्रकार याच्या अगोदर होते, त्यामुळे त्यांनी उघडकीस आणलेली आहे, ती गोष्ट खरी आहे। त्याचा विचार इलेक्शन कमिशनने करावा अशा पद्धतीची आमची भूमिका आहे।